कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, मनी मावशी जे काही बोलतायत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि विश्वासही ठेवू नका। अहो, तुमच्यासाठी आणि बाळासाठी घरच्यांनी लय काय काय घेतलंय। आपण तुम्हाला बरं नाही ना म्हणून आता त्यांना देता येईना। मला काय झालंय तेव्हा? बाळाच्या वेळेला तुम्हाला त्रास झालेला ना। अगं पण आता मला काही दुखत नाही, काहीच त्रास होत नाही। पण ते आतला आजार आहे ना, बरं व्हायला जरा वेळ लागेल। पण ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्ही ठणठणीत बरं झालं का नाही का तुमच्यावर बाळावर घरातली सगळीच मंडळी प्रेम करतील बघा। आता सध्या काळजी वाटते ना त्यांना सगळ्यांना। खरंच? मग खरंच, मी लय मनापासून सांगते बघा हे। बरं आता गोळी घेऊन घ्या बरं आधी तुम्ही। हा, हे घ्या, पाणी घ्या आणि नाश्ता करून घ्या लवकर। सावकाश द्या, हे घ्या, एवढं संपवायचं बरं का सगळं? आई, मी काय म्हणते, आपण आता एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊया, चेकअप करूया ना पुढचं। आणि मग जर डॉक्टर म्हणले का काही दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्येच थांबावं लागेल तर थांबाल ना? नाही, मी माझ्या बाळाला सोडून कुठंच जाणार नाही। बरं बरं, आपण ठरवूया पुढे काय होते ते। हा, तुम्ही नाश्ता करून घ्या आणि हा, तुम्हाला काही वाटलं तर बिंदास मला आवाज द्या, मी आहे घरातच येते। मावशी, काय काय करत होतात तुम्ही? पुढं काय? मावशी, सोंग घेऊ नका। तुम्ही ताईंशी काय बोलत होतात हे मी बघितलंय आणि ऐकलंय सुद्धा। ऐकलंय ना, मग कशाला विचारती? नाही, तुम्हाला असं बोलताना लाज कशी वाटत नाही हे बघायचं होतं मला। ए आप्पे, आवाज खाली हा मावशी, हे माझं घर आहे। हे घर माझं बी आहे आणि मी लगीन करून आले इथं। हा होय, तुमचं घर आहे का हे? मग तुमच्या घरात तुम्ही असं वागता? मावशी, का भडकवताय रुपाली ताईंना? आणि हे सगळं सोडा। अहो, त्या तुम्हाला आई म्हणतात, किमान त्याचा तरी गैरफायदा नका घेऊ मावशी। ए, काय बी काय बोलू नकोस। हा, हे बघा मावशी, तुम्हाला आमच्या सगळ्यांवर राग आहे मान्य आहे, पण रुपाली ताईंशी तरी नका असं वागू। त्यांनी काय बिघडवलंय हो तुमचं? मी तर तिची काळजीच घेत असते। हा, हे बोलताना जीभ रेटते तरी कशी हो मावशी? ए आप्पे, तुला एकदा सांगितलंय, थोबाड सांभाळून बोल, नाहीतर नाही तर काय काय करणार आहात तुम्ही? वाट लावीन तुझी। मावशी, हे बघा, तुम्हालाही माहिती आहे मी काय तुम्हाला घाबरत नाही। तुम्ही घाणेरड्यात हे मला आधीपासूनच माहिती होतं, पण आत्ताचा हा सगळा प्रकार बघून ना मला धक्का बसलाय। अहो रुपाली ताई, तुम्हाला आई मानतात, किमान या परिस्थितीचा गैरफायदा तरी नका घेऊ मावशी। आत्ता आपण त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, आपण त्यांना बाहेर काढलं पाहिजे, तर तुम्ही त्यांच्या वेड्यासारख्या वागण्याला खत पाणी घालताय। केवढा नीचपणा आहे हा। ए, मला नको लय अक्कल शिकवायला जावा। मी काय आहे आणि काय करते ना हे मला सगळं कळते। हा, नाही नाही, मला पक्क कळून चुकलंय मावशी, तुम्ही काय आहात ते। एका निष्पाप बाईच्या त्रासाचा तुम्ही असा फायदा घेऊ शकता ना, तर तुम्ही काहीही करू शकता खरंच। मग तू सांभाळून राहा। मावशी, आता मला वेगळं वागावं लागेल। म्हणजे? मावशी, तुम्ही विसरताय का मी जिल्ह्याची कलेक्टर आहे? ती टिमकी माझ्या मोर नको मिरवा। नाही नाही, मी मिरवत नाहीये, मी तुम्हाला सांगतेय। आणि मावशी, मी परत एकदा सांगते, नीट वागा। इथून पुढे जर रुपाली ताईंच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला ना तर याद राखा मावशी। आता ग बाया, कुणाला धमक्या देती का? तुम्हाला आणि तुमच्या त्या पोराला। शिशुपालाची 100 पापं भरल्यावर काय झालं होतं माहितीये ना मावशी? तू काय मारायच्या धमक्या देती का काय आम्हाला? नाही नाही, कायद्याच्या बाहेर काहीच करणार नाही मावशी, पण मी तुम्हाला अशा गोष्टीत अडकवेन ना की तुम्हाला आयुष्यभरासाठी तुरुंगात जावं लागेल। ए आप्पे, बस, इथून पुढे एक शब्दही बोलायचा नाही आणि आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका। माझ्या पोराच्या आयुष्याची राख रांगोळी केली
आणि मला आयुष्यभरासाठी अडकवायला निघाली होय ग तू. नाही तुला आयुष्यभरासाठी जखम दिली ना तर नावाची मणी नाही मी. अर्जुन, आजचा दिवसच संपत नव्हता माहितीये का? रोज कामावर असते ना मी, पण आज सुट्टी. काय करावं काहीच कळत नव्हतं दिवसभर. आराम झाला का पण? त्यासाठीच तुला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू. का? अर्जुन, खरंच थँक्यू. मी कामात असले की मला काहीच दुसरं सुचत नाही रे. काम आहे की काम, सगळं विसरून मी फक्त काम करते. आधी अभ्यासाचं तसं होतं, आता कामाचं आहे. आणि आधी बापू होते, आता तू आहेस. पण मला आज जाणवलं, म्हणजे मी स्वतःची काळजी घेत होते खरी, मला खरंच आरामाची गरज होती. खरंच आता आराम कर. आरामच करायचं. खायचं प्यायचं झोपायचं, पुस्तकं वाचायची, घरचं चालूच राहणार आहे. आपण बघू काय करायचं. बोल चिंचुके. अहो, साताऱ्यात दंगल झाली. आत्ताच्या आत्ता आपल्याला बंदोबस्ताला बोलवले. मी आलोच. अप्पे, गायतोंडे, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी पोहोचतेय. अर्जुन, साताऱ्यात दंगल झाली, चल. अप्पे तू कुठंच जायचं नाहीस. अर्जुन, तू काय बोलतोयस यार? मी कलेक्टर आहे, मला आता गेलं पाहिजे तिकडे. अप्पे तू आत्ता फक्त 8 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. आपल्या होणाऱ्या बाळाची आई आहेस. आणि ज्या दिवशी तू रजा घेतलीस ना, त्याच दिवशी तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तू दुसऱ्या कोणावर तरी सोपवलेल्या आहेस. तेव्हा आपल्याला माहिती होतं का ही अशी परिस्थिती येईल ते? अशी परिस्थिती येत राहणार आहे अप्पे. आणि ह्याच्या आधी 2 वेळा रजा कॅन्सल केलेल्या आहेत आपण. एकदा तर मी सांगितलं तुला, पण आता सांगू शकत नाही. जितकी लोक तिथे असतील ना तितकी कमी पडतील. योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घेतले पाहिजे. नाही ती लोक निर्णय घेतील अप्पे, त्यांच्यावर विश्वास ठेव. विश्वास आहे की माझा? अप्पे प्लीज माझा ऐक प्लीज. अर्जुन, मी मुद्दाम नाही करत आहे, मला गेलं पाहिजे आता. बरं ठीक आहे, मला गायतोंडेंना एकदा फोन करून आता असतं बघू दे. काय होणार त्यांनी? अर्जुन, मला कळेल तिकडे काय चाललंय. स्वतःकडे बघ अप्पे. विचार कर जरा स्वतःचा बाळाचा. अप्पे तिकडे दंगल झाली, दंगल. कळतंय का तुला? लोक एकमेकांना मारायला उठले, जाळपोळ करतायत, पोलिसांना बोलावलंय तिकडं. दंगल म्हणजे काय कळतं तुला? अर्जुन, ऑफिसला जाऊया ना आपण. कसं जाणार ऑफिसला? रस्त्याने जायला लागेल ना, लोक जाऊन देतील. कायस की माझ्या सोबत. तुला कळानाच अप्पे मी काय म्हणतोय ते. हे बघ, मी तुला परवानगी देऊ शकत नाही. तू आता घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. अप्पे मला वचन दे, पोटावर हात ठेवून वचन दे. तू फक्त बाळाच्या आणि स्वतःच्या सुरक्षेचा विचार करशील, बास, विषय संपला. मी नाही जाते बाहेर. अप्पे पोटावर हात ठेवून वचन दे. मी वचन देते, मी बाळाला काही नाही होऊ दे. घरात बस, आराम कर. अजिबात फोनाफोनी करायची नाही. त्यांनी होणार काहीच नाही, तुला फक्त टेन्शन येईल. मी जातो, मला जावं लागेल. अर्जुन, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.